शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे. गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्हाला- शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. ते दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे. त्यांच्या बायकोला एका लग्नात पुस्तक मिळालं. शिवाजी कोण होता पुस्तक घरी नेल्यानंतर ते आमदार संजय गायकवाड यांनी पाहिलं आणि त्यांनी थेट प्रकाशक प्रशांत अंबी यांनाच रात्री उशिरा फोन लावला. गायकवाडांनी यावेळी शिवीगाळ केली आणि धमक्याही दिल्या. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. हॅलो हा बोला. हॅलो हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे. गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं. तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये. पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी नाही. आदरार्थी आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेख स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शाळा शिकू नको. लिहून हा. घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ नका मला. दिसला ए भाऊ, मी धमक्या देत नाही. मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं काच का? ते सांगतोय मी काय व्यवस्थित सांगतो बोलतोय, तू? तुम्ही व्यवस्थित राहतो बोला. तू राहतो कुठं तू? आता मी कोल्हापुरात राहतोय. तुझ्या घरात घुसून मारून
या ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकमत करत नाही, पण या पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाडांकडून अर्वाच्य शिव्यांचा भडीमारही करण्यात आलाय. आमदार संजय गायकवाड यांनी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचं कबूल केलंय. या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार संजय गायकवाड यांनी काय स्पष्टीकरण दिलं, ऐकूयात. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रकाश अंबी यांना तुम्ही शिवगाळ केली असं एक ऑडिओ व्हायरल होतो. काय नेमकं ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नाही होता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझी स्टार्टिंग वाचा माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्याला म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणलं, कोणी प्रकाशन कोणी केलं आहे? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे, मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं, मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे, गोविंद पानसरे. म्हटलं, मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. या घटनेमुळे खरं तर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि थोर पुरुषांच्या इतिहासाप्रती संवेदनशीलता यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक अनेक दशकांपासून वैचारिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर वाचलं जात आहे. ही ऑडिओ क्लिप खरं तर ऐकल्यानंतर एकतर हसू येतं आणि याशिवाय इतिहासाच्या बाता मारणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कीव सुद्धा येते. या संदर्भात अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, पण तरी गायकवाड यांच्या आक्रमक भूमिकेवर सोशल मीडियावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. पण या संपूर्ण प्रकाराविषयी आणि या व्हायरल ऑडिओ क्लिपविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.